Students, let us start on page number 77. 77 पान नंबरवरती प्रत्येकाने पहा. 76 पान नंबरवरचा जो एक भाग होता तो आपण पाहिला होता. Within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. जागतिक सांस्कृतिक वारशामध्ये याचं सादरीकरण कसं केलं जातं आणि त्याचा स्वीकार कसा केला जातो याबद्दलची माहिती आपण पाहिलेली होती. आता बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळ कसे ठरले जाते. व्हॉट इज द क्रायटेरिया ऑफ बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. याला कोणकोणते निकष असतात. मग जागतिक वारसा स्थळ ठरवण्यामध्ये आपल्या गावाचं एखादं मंदिर का जात नाही, म्हणजे त्याला काहीतरी निकष आहेत. तर ते निकष कोणकोणते हे आपल्याला या पॅरेग्राफमध्ये पाहावयाचं आहे. लिसन केअरफुली. देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. हाऊ मेनी स्टेप्स आर देअर? There are 5 steps to become a World Heritage Site. 5 पद्धतीचे निकष आहेत. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. It means in a nation, एखाद्या राष्ट्रामध्ये, in a nation, every state has to put up its inventory or its introductory list of its state's significant cultural and natural sites. एखाद्या देशामधील त्या राज्यातील राज्यकर्त्यांनी, त्यातल्या एक्सपर्ट तज्ज्ञांनी एक प्रारंभीची एक इन्व्हेंटरी लिस्ट पहिल्यांदा सादर करावयाची, ज्यामध्ये त्या राज्यामधील कल्चरल अँड नॅचरल साईट्स असतील. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह ऑर एक्सपेरिमेंटल लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स ऑर प्रपोजल्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट will not be considered unless nominated site was first included on the tentative list. म्हणजे नॉमिनेशन आपण जे वर्ल्ड हेरिटेज साईट्सकडं युनेस्कोकडं जी लिस्ट पाठवतो त्या लिस्टच्या पूर्वी एक एक्सपेरिमेंटल लिस्ट प्रायोगिक तत्वावर केलेली इन्व्हेंटरी एक प्राथमिक लिस्ट असते. त्या प्राथमिक लिस्टमध्ये त्या कल्चरल किंवा नॅचरल हेरिटेजचं नाव असावं लागतं. त्याशिवाय याचं सादरीकरण नॉमिनेशन लिस्टमध्ये करता येत नाही. नेक्स्ट,
Countries are then able to select site from their tentative list to be included on a nomination file. नंतर दिलेल्या प्रारंभिक यादीमधून countries are then able to select those who has cultural and natural sites. These kinds of countries are able to select sites from their tentative list to be included on a nomination file. मग नॉमिनेशन फाईलमध्ये नाव येण्यासाठी पहिल्यांदा प्रारंभीच्या यादीमध्ये नाव असावं लागतं, त्याशिवाय नॉमिनेशन यादीमध्ये नाव येत नाही. प्रारंभीची यादी पहिली स्टेप, नॉमिनेशनची यादी दुसरी स्टेप. द थर्ड स्टेप इज टू अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाइल बाय टू ॲडव्हर्सरी बॉडीज. तिसऱ्या स्टेपमध्ये दिलेल्या नॉमिनेशन म्हणजे नामांकन यादी, त्या नामांकन यादीचं सल्लागार समिती ॲडव्हर्सरी ADVIOSORY ॲडव्हर्सरी बॉडीज सल्लागार समितीकडून त्याचं पुनरावलोकन केलं जातं. अँड कन्सिस्टिंग ऑफ द International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendations to the World Heritage Committee. आणि हे ॲडव्हर्सरी बॉडीज ज्या आहेत त्या ॲडव्हर्सरी बॉडीज नॉमिनेशन लिस्टमधून आणखीन पुन्हा एक नवीन यादी करतात आणि ही नवीन यादी इज रिकमेंडेड टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. जागतिक वारसा हक्क समितीच्या समोर याची शिफारस केली जाते का याला तुम्ही जागतिक वारसा स्थळामध्ये टाका. जसं वेरूळ आणि अजिंठा, ताजमहल अशा प्रकारच्या तत्सम बाबी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहेत. कर्नाटक राज्यामध्ये इन बेलारी डिस्ट्रिक्ट देअर इज अ सिटी विच इज नोन ॲज हम्पी. हम्पी नावाचं एक शहर आहे. त्या हम्पी शहरामध्ये देअर आर मेनी वॉटर रिझर्वियर्स विच आर नोन ॲज पुष्कराणी. तर त्या बेलारी डिस्ट्रिक्टमध्ये हम्पी शहरामध्ये उत्खननामध्ये सापडलेले अनेक प्रकारच्या पुष्कराणी म्हणजे विशिष्ट प्रकारचा एक तलाव का ज्या तलावाला 25-30 किलोमीटर अंतराच्या डोंगराच्या मधून स्टोन चॅनल्स, दगडाच्या साखळीने दगडाची पाईपलाईन करून ते पाणी अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीमधून असं त्या पुष्कराणी तलावामध्ये आणलेलं आहे. आणि त्या पुष्कराणी तलावामधून हे पाणी पुन्हा त्या हम्पी शहरामध्ये विसर्जित केलेलं आहे किंवा ते पाठवलेलं आहे वेगवेगळ्या ड्रेनेजच्या माध्यमातून. आणि या ड्रेनेजवरती मोठ्या प्रमाणावर काय केलेलं आहे तर दगडी कोरीव काम केलेलं आहे. अशा प्रकारचं दगडी कोरीव काम केल्यानंतर प्रत्येकजण हा आश्चर्यचकित होतो का एवढं मोठं जायंट काम कसं केलं असेल. मग ही समिती त्याची शिफारस रिकमेंडेशन कोणाकडे करते टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. अँड द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. एका वर्षातून ही कमिटी एकमेकांमध्ये बसते म्हणजे यांची मीटिंग ठरते. कशा करता टू रिव्ह्यू त्याचं पुनरावलोकन करण्याकरता these recommendation and decide which sites will be added to the World Heritage List. The final step in becoming a World Heritage Site is
determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. आणि हा वर्ल्ड हेरिटेजचा भाग हा साधारणपणे याने दिलेले 10 निकषापैकी किमान एक तरी निकष पूर्ण करायला हवा. मग आता हे 10 निकष कोणकोणते, तर त्याचा उल्लेख यामध्ये दिलेला नाही, परंतु 10 पैकी किमान एक निकष त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. इफ द साइट मीट्स these criteria, it can then be inscribed on the World Heritage List. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sits, but it also becomes considered within the international committee. Within the international committee म्हणजे काय, तर हे जागतिक वारसा स्थळामध्ये या शेवटच्या टप्प्यात हे निकषामध्ये बसतं किंवा नाही याची तपासणी करणे, 10 निकषापैकी एक निकष तो पूर्ण करतं का नाही हे पाहणे. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. म्हणजे भारतामध्ये जे अनेक प्रकारचे सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळं आहेत, त्या स्थळांबद्दल पहिल्यांदा राज्याने एक यादी केली. राज्याने यादी केल्यानंतर ती केंद्राकडे पाठवली. केंद्राची समिती येऊन त्यांनी पाहणी केली. केंद्राने पुन्हा युनेस्कोकडे सादरीकरण केलं आणि सादरीकरण केल्यानंतर 10 क्रायटेरियापैकी जर एक पूर्ण होत असेल तर त्याची गणना, त्याचं नाव त्या यादीमध्ये नोंदवलं जातं. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते. जसं वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या ह्या आता केवळ भारताच्या मालकीपुरत्या मर्यादित न राहता त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय या संघटनेचं वर्चस्वसुद्धा आलेलं आहे. त्यांच्या निकषाप्रमाणे यांना बोर्ड तिथं लावणे, पार्किंगची सुविधा करणे, लोकांची देखभाल करणे, तशा प्रकारचे कार्यालय निर्माण करून अधिकारी वर्ग नेमणूक करणे आणि त्या माध्यमातून या ठिकाणाचं संरक्षण करणे, अशा प्रकारची जबाबदारी या आंतरराष्ट्रीय समुदायाची सुद्धा असते. मग ते भलतं कोणत्याही देशाचं जागतिक किंवा सांस्कृतिक वारसा स्थळ असो. आता यानंतरचा पुढचा मुद्दा येतो टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आपला प्रवास पहिल्यांदा इंट्रोडक्शन, नंतर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स, त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज कमिटी, नंतर पुढं बिकमिंग वर्ल्ड हेरिटेज साईट्स आणि आता टप्पा येतो टाईप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, म्हणजे जागतिक वारसा स्थळांचे प्रकार किती आणि कोणते. म्हणजे जागतिक वारसा स्थळामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं का 2 प्रकार. एक सांस्कृतिक वारसा स्थळे म्हणजे मानवाने निर्माण केलेले वेरूळ अजिंठ्याच्या लेण्याप्रमाणे, ताजमहालप्रमाणे, लाल किल्ल्याप्रमाणे, आग्र्याच्या किल्ल्याप्रमाणे माणसाने तयार केलेले. निसर्गरम्य निसर्गाने तयार केलेले रंधा फॉलचा धबधबा असेल, आणखीन चास पठार असेल, एखादी उंच टेकडी आहे पण त्या टेकडीवरती सायकलचं पॅडल न मारता आपण ॲटोमॅटिक उताराने गेल्यासारखा भास होतो आणि आपण या टेकडीच्या शेंड्यावर जाऊन पोहोचतो. हा आहे निसर्गाचा एक चमत्कार. मग अशा प्रकारचे विविध प्रकार आपण या भागामध्ये पाहतो. तर यात काय सांगितलं, ॲज ऑफ
2009, आत्ता 2009मध्ये, ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साइट्स that are located in 148 countries map. 2009मध्ये जवळजवळ 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. हाऊ मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर देअर? आन्सर 890. When it was declared? It was declared in 2009. And in how many countries it is divided? It is divided in 148 countries. नकाशावरील 148 देशामध्ये 890 जागतिक वारसे 2009मध्ये ठरले गेलेले आहेत. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia and the historic center of Vienna in Austria. 176 are natural and feature such as locations as the US Yellowstone and Grand Canyon National Park. 25 of World Heritage Sites are considered mixed, i.e. IDEX म्हणजेच natural and cultural. Peru's Machu and Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. पाठीमागं India has 36. 28 cultural, 7 natural and 1 is mixed. मग जागतिक वारसा स्थळांचे प्रकारामध्ये 1909 सालच्या डिक्लरेशनप्रमाणे 148 देशांमध्ये नकाशास्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यातील 689 स्थळे हे सांस्कृतिक आहेत, ज्यामध्ये आपण चित्रामध्ये पाहिलं होतं ऑस्ट्रेलियातील सिडनीचं ऑपेरा हाऊस, ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र, 176 ठिकाणं ही नैसर्गिक आहेत. उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनॉन नॅशनल पार्क्स. जागतिक वारसा स्थळापैकी 25 ठिकाणं ही संमिश्र आहेत. पेरू या देशामधलं एकदम छोटा देश आहे, तिथलं माचू आणि पिचू, नाव काय सुंदर येतं, माचू आणि पिचू ही त्यापैकीच एक आहेत. इटालीमध्ये सगळ्यात जास्त 44 वारसा स्थळं आहेत. भारतामध्ये फक्त 36 आहेत. त्याच्यामध्ये 28 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र, म्हणजे त्याला सांस्कृतिक पण वारसा आहे आणि नैसर्गिक पण वारसा आहे. जसं वेरूळच्या लेण्या इज अ मिक्स कॉम्बिनेशन ऑफ कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. मग जागतिक वारसा समितीने जगातील 5 देशांची भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणीसुद्धा केलेली आहे. इथपर्यंत कळालं. यानंतर पान नंबर 78वरचा आपण एक शेवटचा व्हिडिओ बनवू. तोपर्यंत हे समजून घ्या, छान ऐका. ओके, ऑल द बेस्ट. धन्यवाद.